तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमधले आपल्याला सुरुवातीच्या काही कन्सेप्ट ह्या स्टडी करायच्या आहेत. त्यामधले आपण फंडामेंटल क्वांटिटीज, ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहतो की फंडामेंटल क्वांटिटीज, ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ओके, त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये जस्ट त्याचं इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे. ओके, तर आजच्या आपल्याला या लेक्चरमध्ये काय काय बघायचं आहे बघा. फंडामेंटल क्वांटिटीज ह्या कोणत्या आहेत ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर वी हॅव टू स्टडी द फंडामेंटल युनिट्स बिकॉज द अकॉर्डिंग टू द नेम ऑफ द चॅप्टर वी हॅव टू स्टडी द फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांना मेजर करण्यासाठी आपण काही युनिट्स यूज करू, ते युनिट्ससुद्धा आपल्याला बघायचे आहेत. त्याचा एक स्मॉल टेबल मी तुम्हाला इथे काढून देईल ओके, की जो आपल्या बुकमध्ये आहे दिलेला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पहा काय बघायचं आहे, फंडामेंटल क्वांटिटीनंतर फंडामेंटल युनिट्स. ओके, आता हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत लक्ष द्या डिअर स्टुडंट. तर या फंडामेंटल युनिट्सचे आपण कोणत्या कोणत्या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपण यूज करू, व्हाय दे कॉल्ड ॲज अ फंडामेंटल युनिट. ओके, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर या फंडामेंटल क्वांटिटीला ज्यांनी डिसाईड केलं, जसं SI युनिट ही जी सिस्टीम आहे, ज्या आपण युनिट्स मेजरमेंटच्या काही सिस्टीम्स पाहिलेल्या आहेत. ओके, ब्रिटिश मेट्रियन सिस्टीम वगैरे आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे आपल्याला 1971 पासनं जी SI सिस्टीम ऑफ युनिट ही एस्टॅब्लिश झालेली आहे. ओके, तर त्यांच्या अकॉर्डिंग ह्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या सोबत त्यांनी 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीजसुद्धा ॲड केलेल्या आहेत. तर त्या सप्लिमेंटरीज क्वांटिटी किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या आहेत तर त्यासुद्धा आज आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, कोणत्या आहेत मग त्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ह्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज ॲक्च्युली फंडामेंटल क्वांटिटीजच आहेत, परंतु यांना थोडंसं सेपरेटली आपण स्टडी करतो. सेपरेटली इन द सेन्स त्यांची व्हॅल्यू ॲक्च्युली आपल्याला या फंडामेंटल क्वांटिटीमध्येच कन्सिडर करायची आहे. दे आर काउंटेड इन द लिस्ट ऑफ दिस फंडामेंटल क्वांटिटीज बट ओनली they are called as the supplementary quantities because these particular supplementary quantities are associated with the geometrical shapes and their measurements. ओके, जसं फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी मेजर करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अँगलसुद्धा मेजर करायचे असतात. तर हे अँगल 2 प्रकारचे आहेत. एक 2D मधला अँगल, 2D इन द सेन्स 2 डायमेन्शनल जॉमेट्री आपण जेव्हा कन्सिडर करू एक्स अँड वाय एक्सिस, तर त्या केसमध्ये आपल्याला अँगल मेजर करायचे असतात. त्याला आपण म्हणतो अँगल इन द प्लेन. आणि जे दुसरे अँगल असतात किंवा दुसऱ्या टाईपचे अँगल की जे आपण मेजर करू शकतो त्याला म्हणतो आपण 3D मधले अँगल. 3D इन द सेन्स 3 डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण एखादी वस्तू जर घेतली तर त्यांच्यामध्ये जे अँगल्स तयार होतील त्यांनासुद्धा आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, तर पहा आता मी इथं डेफिनेशन लिहून ठेवलेली आहे. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. ओके, तर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे द फिजिकल क्वांटिटीज विच आर नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटीज. ओके, की ज्या कोणावरही डिपेंड नसतात. विच आर नॉट डिपेंड, ओके, विच आर नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या क्वांटिटीज अशा आहेत की यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीची गरज पडत नाही. त्या स्वतंत्र आहेत, इंडिपेंडंट्स आहेत. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द इंडिपेंडंट क्वांटिटीज. They are really independent, they are free to measure. Okay, whatever the quantities we have to measure, that is length, mass, time. ह्या जर आपण 3 क्वांटिटी घेतल्या आणि ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज ह्या आपल्याला SI युनिटने दिलेल्या आहेत त्यांना जर आपण मेजर करण्याचे प्रयत्न केले तर आपल्याला दुसऱ्या कोण्याच क्वांटिटीची गरज पडत नाही. म्हणून त्यांना असं डायरेक्ट म्हणू शकतो आपण, दॅट इज दे कॅन डायरेक्टली मेजर्ड. आपण त्यांचं मेजरमेंट डायरेक्टली करू शकतो. ओके, तर आता यांचं मेजरमेंट आपण जे करतो तर ते मेजरमेंट करण्यासाठी वी रिक्वायर्ड सम युनिट. आपल्याला काय युनिटची गरज पडते. तर जे युनिट्स आपण या फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी यूज करू ओके, त्या युनिट्सला आपण काय म्हणू मग फंडामेंटल युनिट्स. यू कॅन सी हिअर द डेफिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट इज द युनिट विच आर यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. मग फंडामेंटल युनिट्स कोणते, कशा प्रकारचे ते आहेत किंवा कोणते कोणते असू शकतात
तर या 7 फंडामेंटल क्वांटिटीजपैकी मी काही इथे आता क्वांटिटीज घेतो, पहा लक्ष द्या. क्वांटिटीज जर मी घेतल्या, सपोज मास, त्यानंतर लेंथ, ह्या 2 घेतो मी. ह्याच जनरली सर तुम्ही या 2-3च का घेऊन राहिले, कारण की बेटा आपल्याला सध्या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये जाऊ आपण, की ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्याच्यापैकीच आपल्याला पहिले घ्याव्या लागतात. त्यानंतर मग आपण ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्यामध्ये आपल्याला numerous numbers of quantities are there which we have to calculate, we have to measure, and we have to do the precise experiments regarding that all the derived quantities with their derived units. So या टेबलमध्ये बघा तुम्ही आता, ह्या ज्या क्वांटिटीज मी घेऊन राहिलो मास, तर याचं युनिट्स हे SI युनिट्स पण असू शकते, किंवा आपण त्यांना CGS युनिट्ससुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजेच SI युनिटमध्ये आणि CGS युनिट्स त्यांचे काय असतील हे जर आपण स्टडी केले तर तुम्हाला माहीत आहे की मास आपण कशामध्ये मोजतो, मास आपण हे kgमध्ये मोजतो. लक्षात, म्हणजे किलोग्रॅम इज द SI युनिट ऑफ मास. अँड इफ वी टॉकिंग अबाउट इफ वी हॅव टू टॉक अबाउट द CGS युनिट ऑफ मास, देन इट इज अ ग्रॅम. ओके, ॲज पर द डिस्कशन इन द लास्ट लेक्चर आपण सिस्टम ऑफ युनिट्स पाहिलेले आहेत, MKS, FPS, ओके, CGS अँड SI. तर आपण CGS सिस्टीममध्ये पाहिलं होते की CGS इज नथिंग, इट इज स्टँड्स फॉर द सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. सो इन केस ऑफ द मास हियर द CGS युनिट ऑफ मास इज ग्रॅम. ओके, सो दिस इज ऑल्सो अ SI, दिस इज ऑल्सो अ युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. सो दिस युनिट इज ऑल्सो फंडामेंटल युनिट. जे युनिट्स आपण फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी यूज करू त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. सो द नेक्स्ट क्वांटिटी इज लेंथ. तर SI युनिट ऑफ लेंथ इज काय आहे, मग ते मीटर. ओके, SI युनिट काय आहे, लेंथचं मीटर आहे. तेच जर तुम्ही CGSमध्ये जर समजा आपण याचा विचार केला तर ते काय होईल मग सेंटीमीटर, दॅट इज CM, सेंटीमीटर. ओके, सो दीज आर द सम फंडामेंटल युनिट्स अलॉंग विथ देअर फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, तर आता हे पहा, आपण 2 टॉपिक याच्यातले आज डिस्कस केले किंवा पाहिलं ते काय, फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. आता या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत त्यांची लिस्ट आपल्याला तयार करायची आहे आणि त्यांचे SI युनिट आणि त्यांचे सिम्बॉल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर त्यासाठी मी तुम्हाला टेबल एक तयार करतो आणि त्यांचे एक्सप्लेनेशन्स आपण बघू. ठीक आहे, तर पहा आता या टेबलमध्ये आपण काही फंडामेंटल क्वांटिटीजची लिस्ट मी करून दिलेली आहे. तर यांचे SI युनिट्स आणि सिम्बॉल्स आपल्याला बघायचे आहेत. सो फार ॲज द लेंथ इज कन्सर्न, द SI युनिट ऑफ लेंथ आपल्याला माहीत आहे मग काय ते मीटर आहे. ओके, मीटर. आणि याला आपण कसं सिम्बॉलाइज करतो, स्मॉल m, स्मॉल m. त्यानंतर आहे मास, देन नेक्स्ट इज मास. तर मासचं SI युनिट, ॲक्च्युली दीज ऑल आर द फंडामेंटल क्वांटिटीज. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम, किलोग्रॅम. आणि याला आपण सिम्बॉलाइज करतो kg, स्मॉल k अँड स्मॉल g. Why I am talking about the symbol of this is a kinds of small m and small kg, because there is also some rule to write the symbol of this SI unit. ओके, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पुढच्या लेक्चरला, काही येईलच तुम्हाला ते अभ्यासाला. त्यानंतर आहे बघा टाईम. तर टाईमचं SI युनिट, ओके, हे आहे सेकंड. तर त्याला आपण स्मॉल एसनी सिम्बॉलाइज करतो. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इज टेम्परेचर. ॲक्च्युली हे थर्मोडायनॅमिक टेम्परेचर असते. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर मीन्स व्हॉट, आपण जनरली टेम्परेचर ही कन्सेप्ट थर्मोडायनॅमिक्स या एरियामध्ये फिजिक्सच्या जास्त अभ्यासतो. ओके, टेम्परेचर, द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस आपण त्याला म्हणू शकतो. टेम्परेचरचं जे SI युनिट आहे ते आहे केल्विन. ओके, अँड व्हाईल रायटिंग दिस केल्विन, द सिम्बॉल ऑफ दिस इज कॅपिटल K बिकॉज इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. And there is a rule while writing that symbol of the any physical quantity on behalf of any scientist, on behalf of the name of the any scientist, then we have to write it by capital alphabet of its name, or the symbol is capital. Okay, then electric current. Now what actually the electric current, as we know that the flow of charges, okay, is calculated, or it is a study of flow of charges, electric current. So this study was made by the scientist Andre Ampere, that is Ampere is the SI unit. So its symbol will be capital A. Then luminous intensity,
व्हॉट इज द ल्युमिनस इंटेन्सिटी? इट इज रिलेटेड विथ द इंटेन्सिटी ऑफ लाईट, हाऊ लाईट इज इंटेन्स्ड. ओके, तर ल्युमिनस इंटेन्सिटी जे आपण जनरली मेजर करतो याचं SI युनिट आहे कॅन्डेला, त्याला आपण CDनी रिप्रेझेंट करतो. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी सुद्धा आपल्याला एक कन्सेप्ट आहे, त्याला आपण मोल कन्सेप्ट म्हणतो. मोल लक्षात, कोणताही सबस्टन्स जर आपल्याला त्याची अमाऊंट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ते मासमध्ये त्याचं येणार नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मीन्स व्हॉट एव्हर द नंबर ऑफ ॲटम्स ऑर द मॉलिक्यूल इन अवर पिक्चर्स. म्हणजे आपण त्याचे किती मॉलिक्यूल घेऊन राहिलो आणि किती ॲटम्स घेऊन राहिलो त्याच्यावर त्याचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स ठरतो. म्हणजे आपण यामध्ये घेऊ शकतो की अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, तर ही कन्सेप्ट जनरली मोलमध्ये ही काय केली जाते, डिस्क्राईब केली जाते. ओके, सो अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं जे SI युनिट असेल ते असेल मोल. ओके, MOLE मोल, अँड इट इज सिम्बॉलाइज ॲज अ MOL only. Is it clear to everyone? So this is the very important and fundamental physical quantities list. हे तुम्हाला ॲज इट इज पार्ट करायची आहे. फिजिक्स तुमच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला यांना तुमच्यासोबतच ठेवायचं. एकदा यांना लर्न करून घ्या व्यवस्थित, आणि यांच्या बेसिसवरच बाकीचे सर्व क्वांटिटीज ह्या फिजिक्समधले आपल्याला स्टडी करायचे असतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स, व्हॉट एव्हर द युनिट्स वी हॅव यूज हिअर, that is called as the fundamental units and their symbols. Okay, now I was talking about the supplementary quantities. These are the fundamental quantities. 7 fundamental quantities are there, but there are 2 supplementary quantities I can write here, and we have to see some explanation regarding the supplementary quantities also. Okay, so these supplementary quantities can be represented like, okay, first supplementary quantity is plane angle. See the plane angle. पहा, लक्ष द्या काय आहे प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हटलं की हा प्लेनमध्ये येईल, 2 डायमेन्शनवाला हा कन्सेप्ट आहे प्लेन अँगल. ओके, प्लेन अँगलला आपण जनरली मेजर करतो. तुम्ही 8व्या 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये आजपर्यंत अँगल्स मेजर केलेले आहेत, परंतु ते सर्व अँगल्स तुम्ही मेजर केले कशामध्ये, डिग्रीमध्ये मेजर केले. ओके, कशामध्ये मेजर केले बेटा, डिग्रीमध्ये. परंतु आपल्याला याचं SI युनिट बघायचं आहे. डिग्री हे जरी मेजर असलं, हे जरी युनिट असलं अँगलचं, तरी ते SI युनिट नाही आहे. ओके, देर इज अ डिफरन्स बिटवीन द SI युनिट अँड अदर युनिट्स. ओके, तर प्लेन अँगलला आपण जर मेजर करू SI युनिटमध्ये तर त्याचं युनिट आहे रॅडियन. सी व्हॉट इज द वर्ड, रॅडियन. ओके, आणि जनरली याला आपण रिप्रेझेंट करतो रॅडनी, RAD, रॅड. ओके, ही कन्सेप्ट आपण सर्क्युलर मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये वगैरे आपण यूज करू. अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी जशी असते तशी अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला ज्या ठिकाणी काहीतरी डिस्प्लेसमेंट होते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन द फॉर्म ऑफ सेंट्रल अँगल दॅट इज थीटा ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ, त्यामध्ये आपण हे कन्सेप्ट क्लिअर करू आणखी. ओके, थोडंसं आणखी बघायचं आहेच आपल्याला सप्लिमेंटरी क्वांटिटीबद्दल. त्यानंतर आणखी एक क्वांटिटी याच्यामध्ये प्लेन अँगल नंतर आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल, सॉलिड अँगल तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत, परंतु आपल्याला माहीत नाही की हे सॉलिड अँगल आहेत म्हणून. ओके, इफ वी कन्सिडर द कोन ऑफ आईस्क्रीम, एक आईस्क्रीमचा जर तुम्ही कोन घेतला तर त्या आईस्क्रीमच्या कोनाचा जो खालचा टोक असेल त्या टोकासोबत तयार झालेला जो अँगल असतो पूर्ण त्या सबस्टन्सनी तयार केलेला, लक्षात, तर त्याला म्हणतो आपण सॉलिड अँगल. तर याचा SI युनिट आहे स्टॅरेडियन. ओके, त्याला आपण SRनी जनरली काय करतो, सिम्बॉलाइज करतो. तर अशा प्रकारे आता हे झाली लिस्ट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर सप्लिमेंटरी क्वांटिटीज. याला आपण इथे आणखी लिहू शकतो सप्लिमेंटरी quantities. Is it clear to everyone? Okay, now we have to see the explanation of these supplementary quantities. So for their explanation I have to draw a 2 diagram regarding the plane angle and solid angle. Clear? तर पहा, आता आपल्याला सप्लिमेंटरी क्वांटिटीज ह्या स्टडी करायच्या आहेत. तर सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या आहेत, इथं प्रश्न पण आपण लिहू शकतो. ओके, स्टेट अँड एक्सप्लेन द सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर याच्यामध्ये सर्वात पहिले
एक नंबर आहे प्लेन अँगल. ही एक सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे. प्लेन अँगल म्हणजे काय, फिजिक्समध्ये आपण वेगवेगळे डायग्राम्स कन्सिडर करतो. जसं की पॅरालॉक्स मेथडमध्ये आपल्याला करायचं आहे की एखादा फार अवे स्टार आहे, तर आपल्याला तो अर्थच्या 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटवरून तो आपल्याला काय करायचा असतो, मेजर करायचा असतो. तर त्या पॅरालॉक्स मेथडमध्ये आपल्याला या अशा प्रकारच्या डायग्रामची वगैरे आपल्याला गरज पडते. म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो की जॉमेट्रीला सुद्धा आपण मेजर करतो फिजिक्समध्ये. ओके, तर या ठिकाणी पाहता प्लेन अँगल ॲक्च्युली काय आहे, तर इथं 2 आर्म आहेत. ओके, धिस आर्म आर रिप्रेझेंटेड ॲज अ रेडियस ऑफ, दॅट इज ॲक्च्युली दिस इज अ सेक्टर ऑफ सर्कल. हा एक प्रकारचा सेक्टर आहे. तर या सेक्टरला आम्ही जनरली कन्सिडर करतो दिस इज आर्क. हे आर्क आहे. या आर्कला आपण घेतलेला आहे DS, स्मॉल आहे म्हणून DS घेतलेला आहे. तर अशा स्मॉल लेंथनी इंटरसेप्ट केलेला जो सेंट्रल अँगल असेल हा सुद्धा खूप स्मॉल आहे म्हणून आपल्याला D थिटा घ्यायचा या ठिकाणी, D थिटा. ओके, आणि दिस इज द रेडियस. तर अशा प्रकारचा हा जो प्लेन अँगल आहे, तर हा प्लेन अँगल आपण जनरली SI सिस्टीममध्ये आपण कशामध्ये मेजर करतो, तर तुम्हाला मी सांगितलं होतं त्याचा सिम्बॉल काय आहे मग, रॅडियन. काय सिम्बॉल आहे त्याचा, त्याचा कशामध्ये मेजर करतो आपण, रॅडियनमध्ये. आणि त्याचा सिम्बॉल हा जनरली थीटा आणि त्याच्या डोक्यावरती आपल्याला स्मॉल c द्यायचा असतो. ठीक आहे, थीटा टू द पॉवर c. ॲक्च्युली हे रॅडियनचा सिम्बॉल आहे. लक्षात की जे हे पायच्या फॉर्ममध्ये असतील, पायच्या मल्टिपल्समधले अँगल असतात, हे इवन मल्टिपल अँड ऑड मल्टिपल ऑफ पाय. ठीक आहे, रॅडियन पहा. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे इथं, प्लेन अँगल इज इक्वल टू व्हॉट, तर ही असते आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ सर्कल. ॲक्च्युली आता याला जर तुम्ही कन्सिडर केलं पूर्ण सर्कलमध्ये, पहा लक्ष द्या, याला जर तुम्ही पूर्ण सर्कलमध्ये जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहीत आहे की एवढा जो भाग आहे हा, दिस इज द सेक्टर ऑफ सर्कल. तर ही झाली आर्क लेंथ. एवढ्याशा आर्कची लेंथ आपण स्मॉल घेतलेली आहे DS. जर आपण पूर्ण सर्कलची जर लेंथ घेतली, पूर्ण सर्कलची आर्क लेंथ जर आपण घेतली तर ती काय होईल मग, त्याला आपण लिहू शकतो आर्क लेंथ ऑफ सर्कल इज इक्वल टू किती असते, 2πr. किती होईल बेटा ते, 2πr. ओके, म्हणजे मग जसा मी आता हा थिटा काढला सेंटरचा छोट्याशा भागाचा, तसा मी पूर्ण सर्कलचा जर अँगल जर मी काढायचा प्रयत्न केला तर मला पूर्ण सर्कलच्या आर्कची मला लेंथ घ्यावी लागेल. म्हणजेच त्याप्रमाणे मी काय करू शकतो, आर्क लेंथ ऑफ सर्कलला मी यूज करून याचा टोटल सेंट्रल अँगलसुद्धा मी काढू शकतो. पहा आता मला छोटीशी आर्क कन्सिडर करायची नाही, मला पूर्ण आर्क कन्सिडर करायची. तर या टोटल आर्कची लेंथ किती झाली, 2πr. ओके, ॲज आय कन्सिडर इन दिस केस दॅट इज आर्क DS. त्याचप्रमाणे मी टोटल आर्क कन्सिडर केली 2πr. ओके, आणि डिवायडेड बाय r म्हणजेच काय, रेडियस. जसं मी आता इथं डिवाइड बाय रेडियस घेतलेला आहे, तर इथं काय डिवाइडेड बाय रेडियस. रेडियस म्हणजे काय आहे, r आहे. तर ही व्हॅल्यू कशाची मिळेल, जशी मला ही व्हॅल्यू छोट्याशा आर्कने तयार केलेल्या छोट्याशा अँगलची व्हॅल्यू मला मिळाली. सेम लाईकवाईज इफ आय विश टू कॅल्क्युलेट द टोटल अँगल ऑफ द सर्कल, जर मला सर्कलचा अँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला होईल टोटल लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. ओके, इथं r कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय राहील 2π. म्हणजे हा झाला अँगल ऑफ किंवा सेंट्रल अँगल ऑफ सर्कल. अँगल ऑफ सर्कल क्लिअर आहे प्रत्येकाला. तर म्हणजे आता मी सेंट्रल अँगल पण तुम्हाला सांगितला, हा 2π आहे. आपल्याला माहिती आहे की पायची व्हॅल्यू ही 180 डिग्री असते. म्हणजे टोटल अँगल ऑफ दिस सर्कल किती झाला मग, हा झाला 360. क्लिअर, दहाव्या वर्गामध्ये तुम्हाला होतं हे. म्हणजे आपण आता काय केलं, याच्यावरून आर्क लेंथ ऑफ सर्कल फाइंड आउट केलेली आहे लक्षात. आणि या फॉर्म्युल्यावरून मी अँगल ऑफ सर्कल, पहा कन्सेप्ट कशा असतात त्या, अँगल ऑफ सर्कलसुद्धा मी काढू शकतो. टोटल आर्क लेंथ अपॉन रेडियस इज इक्वल टू 2π. लक्षात, ही जी आहे व्हॅल्यू ही रॅडियनमध्ये आहे. व्हेन देर इज अ पाय सो इट मीन्स दॅट इज इन रेडियन. परंतु पाय जिथं जिथं येईल तिथे तिथं आपण रेडियनमध्येच त्याला मेजर करतो, म्हणजे कन्सिडर करतो. रॅडियनला पॉवर c लिहिण्याची गरज नाही, फक्त सिम्बॉलाइज आपण त्याला करतो असं. म्हणजे या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू झाली 2π. म्हणजे हा कोणता झाला, अँगल ऑफ सर्कल, टोटल अँगल, जसा हा घेतला होता सेक्टरचा छोटासा. ठीक आहे, क्लिअर. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी सॉलिड अँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, दिस वॉज द स्टोरी अबाउट द सर्कल, दॅट इज अ प्लेन अँगल. नाव द स्टोरी बिगेन्स ऑफ सॉलिड अँगल, दॅट इज dω. आता सॉलिड अँगल म्हणजे काय, सपोज एखादा समजा कोणते फ्रूट आहे, टरबूज आहे वगैरे, आपल्या मराठीमध्ये सांगतो तुम्हाला मी, वॉटरमेलॉन ज्याला म्हणतो नाही का.
तर त्याची जर तुम्ही एखादी फोड काढली अशी कापून त्याला बरोबर चौकोनी त्याला वर मार्किंग करून तुम्ही जर त्यातली एखादी फोड अशी काढली तर बघा तुम्हाला अशी दिसेल. लक्षात, दिस इज ऑल्सो अ इक्विव्हॅलेंट टू द कोन ऑफ आईस्क्रीम. लक्षात, ते सुद्धा अशाच प्रकारे, परंतु या ठिकाणी एरिया हा चौकोनी आहे. कोनचा एरिया हा कसा असेल, इररेग्युलर असू शकतो कोणताही वरचा. लक्षात, परंतु हा जो अँगल आहे हा त्याचा सॉलिड अँगलच आहे, कारण की तुम्ही हा कोन प्लेनमध्ये कन्सिडर करू शकत नाही. ही जी फोड असते कोणत्याही फ्रूटची हे आपण प्लेनमध्ये कन्सिडर नाही करणार. हे आपल्याला कशामध्ये कन्सिडर करावं लागेल, एअरमध्ये. आणि एअरमध्ये जी गोष्ट असते ती 3D मध्ये जाते, म्हणजे 3 डायमेन्शनल ॲनालिसिस करतो आपण त्याचं. ठीक आहे ना. तर बघा या ठिकाणी डी ओमेगा इज इक्वल टू, परत सेम फॉर्म्युला. हाऊ दिस फॉर्म्युला ऑर द अँगल इज कॅल्क्युलेटेड, इट इज डिपेंड अपॉन द साईज ऑफ दिस सरफेस एरिया बाय विच दॅट अँगल इज मेड अप ऑफ. म्हणजे हा एरिया जेवढा मोठा असेल त्या एरियानुसार हा अँगल पण मोठा होईल. हा एरिया जेवढा छोटा होईल तेवढा हा अँगलही छोटा होत जाईल. क्लिअर आहे ना. त्याचप्रमाणे पहा आता या ठिकाणी डी ओमेगा म्हणजे हा झाला सेंट्रल अँगल किंवा सॉलिड अँगल, नॉट अ सेंट्रल अँगल, सॉलिड अँगल विच इज मेड बाय धिस सरफेस ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्रूट, पर्टिक्युलर सॉलिड सबस्टन्स. I can take here sphere also. As I consider the sector, for sector I consider the circle. So likewise I consider the any spherical body on the basis of this some part of that particular body. Okay. So d omega is equal to, what is the formula? तर याचा फॉर्म्युला काय आहे सॉलिड अँगलसाठी. तर सॉलिड अँगलसाठी हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. डी ओमेगा इज इक्वल टू एरिया किंवा सरफेस एरिया डिवाइड बाय रेडियस स्क्वेअर. Okay, so this is the dA upon r square. Now what is the SI unit of this solid angle? Then it is a steradian. It is a steradian. I can write it as a symbol as a SR. Okay. Now as I consider the total circle or the total arc length of a circle for this particular plane angle, I can consider over here the टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर. ओके. मी इथं छोटीशी आर्क लेंथ कन्सिडर केली तर छोट्याशा आर्क लेंथसाठी मी छोट्याशा आर्क लेंथवरून मी पूर्ण सर्कलची लेंथ काढली. त्याचप्रमाणे मला हा जर समजा टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर तो स्पियरचाच मला काढावा लागेल. म्हणजेच स्पियरला कन्सिडर करावं लागेल या पर्टिक्युलर डायग्रामला समजण्यासाठी. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर हा किती होईल तर तो असतो 4πr². इज इट क्लिअर टू एव्हरीवन. 4πr². 10व्या वर्गामध्ये तुम्हाला होतं मेन्सुरेशन म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr². आता या व्हॅल्यूवरून जसं मी इथं आर्क लेंथ घेतली 2πr, त्याचप्रमाणे इथं मी सरफेससाठी टोटल सरफेस एरिया घेतला स्पियरचा. त्यानंतर आपल्याला याच्यावरून या सरफेस एरियावरून मला स्पियरचा सुद्धा सेंट्रल अँगल काढता येईल. जसं सर्कलचा सेंट्रल अँगल काढला आपण, तो किती झाला, सर्कलचा सेंट्रल अँगल झाला 2π. त्याचप्रमाणे स्पियरचा सुद्धा सेंट्रल अँगल आपल्याला काढता येईल बेटा. ओके. तर तो कसा होईल तो कॅल्क्युलेट करू आपण. लक्षात, लिहितो परत मग मी इथं आता. ओके. सपोज सेंट्रल अँगल ऑफ स्पियर इज इक्वल टू, पहा फॉर्म्युला काय असतो, टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर, टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस. टोटल सरफेस एरिया काय आहे 4πr², रेडियसचा स्क्वेअर r², कॅन्सल म्हणजे काय राहते 4π. ओके. सो आय कॅन राईट हिअर सेंट्रल अँगल ऑफ स्पियर is equal to 4πr² upon r² is equal to 4π. That is also radian. Actually whenever we come across this pi, then it is considered that it is measured in the radian. But when we consider the solid angle, then it is considered in a steradian. Okay. आपल्याला सॉलिड अँगलसाठी स्पियरची गरज आहे आणि प्लेन अँगलसाठी आपल्याला सर्कलची गरज इथे पडली. तर अशा प्रकारचे आपण ह्या दोन सप्लिमेंटरी क्वांटिटीज मी एक्सप्लेन केल्या. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. क्लिअर.